हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आम्ही आता होळीसाठी म्हणजे रंगपंचमीसाठी खाली जाणार आहोत. ही आहे रुद्रची परी दिदी आणि रुद्रसुद्धा तयार झालेला आहे. खाली जायचे म्हणून आम्ही बाहेर उभे आहेत. आत्या जी आहे रुद्रची त्या आवरत आहेत, लॉक करायचं आहे दरवाजाला वगैरे. आणि परी आणि रुद्र वेट करू शकत नाही, त्यांना खाली फिरायला जायला आवडतं ना, म्हणून. त्याचबरोबरीने आज होळी आहे तर रुद्रला तर एवढं समजत नाही, पण परी जी आहे ती फार एक्सायटेड आहे, कारण तिला होळीसाठी म्हणजे पाण्यात खेळायला मिळणार ना. लहान मुलांना ते आवडतंच नाही का. होळी खेळण्यासाठी चाललेलो आहोत. आम्ही थोडंसं उशिराच बाहेर आलो. सगळीकडे होळीची सुरुवात झाली होती, रंगपंचमी रंगांची उधळण सुरू होती आणि तिथे वेगवेगळ्या सोसायटीमध्ये वेगवेगळं आपलं त्यांनी सोय केलेली होती. त्याच्यात गाण्याचं, त्याच्यानंतर रेन डान्स म्हणतो ना आपण, ते सुद्धा त्यांनी केलेलं होतं. आणि रुद्रला तर सकाळी सकाळी लवकर फिरायला आवडतंच, त्याच्यामुळे तो तर शांत आहे. तिकडे रेन डान्स चालू आहे. रुद्र गाणं बोलतो का? झालेली आहे आणि रुद्र अजून त्याला कलरच नाही लावला. आम्ही छोटासा बेबी आहे ना रुद्र अजून. हम खेलेंगे कलर्स. माझे दीर पण इथेच राहतात, तर आम्ही त्यांच्या सोसायटीमध्ये चाललो आहे. तिथे पण ते वेट करतात आमचं. आणि शौर्य तर आधीच तयार होता आमच्यावरती कलर उडवायला. त्याने छान पिचकारी वगैरे घेऊन तो तयारच होता. माझ्या मोबाईलवरतीच त्याने पाणी उडवलं, म्हणून नंतर काही क्लिप आली नाही घेतात त्याच्यात. रुद्राच्या कानाला आत्याने फूल लावलेलं आहे, तो फनी दिसतो आहे. आई आणि हे दोघं एकमेकांना कलर लावत आहेत. आणि परी दिदी आहे ना, दुसऱ्यांची एक बकेट होती, त्याच्यामधलं पाणी जी आहे ती घेत होती. रुद्रला पण आम्ही अगदी थोडासा कलर लावला, पण तो त्याला नवीन आहे ना या गोष्टी, तर तो थोडासा चिडायला लागला. आम्ही चाललेलो आहोत अजून रेन डान्स करायला, है ना रुद्र? माझ्या पिल्लूला थोडासा कलर लावलाय आम्ही. रुद्रला थोडासा कलर लावला, थोडासाच लावला. आई आणि शुभांगी रुद्रला घेऊन डान्स करत होत्या. रुद्रला पण मज्जा येत होती, कारण गाणी पण चाललेली ना. आता सध्या रुद्रचं कसं आहे माहिती आहे का, त्याला गाणी वाजवलेली ना तर त्याला समजतं, त्याला थोडंसं तो डोलायला लागतो. आणि कुठली पण टी व्हीवरती आपण गाणी लावली ना तर त्याला मज्जा वाटते. तर इकडे रेन डान्सची सोय केलेली होती आणि मी गेली नाही, पण शुभांगी आणि हे दोघेजणं गेलेले होते डान्स करण्यासाठी. आणि रुद्रची काकी म्हणजे प्रथमा पण गेलेली होती. आणि शौर्यदादा पण उभा आहे तिथे बाजूलाच. गाणं चालू केलं नव्हतं त्यांनी, म्हणून ते थोड्या वेळ थांबलेले. जास्त वेळ नाही, पण जास्त अर्धा पाऊण तास आम्ही तिथे थांबलो होतो. वगैरे कसं सकाळची त्याची उठून थोडा वेळ तो खेळतो वगैरे आणि नंतर त्याला झोप येते, त्याच्यामुळं तो थोडा वेळ त्याला खेळवलं
आणि नंतर मी रुद्रला घेऊन गेले. तर रुद्रसोबत मी आणि त्याचे पप्पा आम्ही थोडा वेळ डान्स केला. मी थोडंसं साईडला उभे होतो आणि माझ्या चेहऱ्याचा रंग जो आहे ना रुद्रच्या डोक्याला लागला आहे बघा. तो पण एन्जॉय करतो आहे, कारण की हे असं गाणी वगैरे वाजले ना त्याला पण छान वाटतं. आजीसोबत बघा कसा स्माईल करतो. दादा तुम्ही डान्स करा, मी व्हिडिओ करते. त्याचा हात पकड कुमार, त्याचा हात पकड ना, हात पकड ना त्याचा कुमार, त्याचा हात पकड. इकडे बसा. किलो रुद्रा 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 रुद्रा. इकडे रुद्रचे पप्पा आणि डॅडा कसं मजा करतात बघा. आज होळीच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.